नुसती चिंच जरी म्हटली ना तर लगेच तोंडाला पाणी येतं आणि ही चिंच फक्त आणि फक्त उन्हाळ्यात येते आणि वर्षभर टिकवण्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर बघू शकतात. तर आज आपण बनवणार आहोत चिंचपासून अगदी पौष्टिक आणि 1 ते 2 वर्ष टिकणारी रेसिपी. ज्यांना पचन होत नाही, उन्हाळ्यामध्ये खूप जास्त डोळ्यांची आग होते, तळपायांची आग होते, उष्णतेचा दाह होतो, अशा अनेक समस्यांवर आपण आज एक रेसिपी बनवणार आहोत. तर चला मग वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये 1 ग्लास अगदी कडकडीत पाणी गरम करून घेतलं आहे. आता या गरम पाण्यामध्ये 1 वाटी चिंच घ्यायची आहे. चिंचवरील जेवढीही टरपले असतील आणि मधील बिया आणि घाण असेल ते पूर्ण रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ अशी 1 वाटी चिंच घ्यायची आहे. तुम्हाला मेजरमेंटनुसार मी माप सांगते आहे म्हणून त्यासाठी 1 वाटी किंवा कप सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे 1 वाटी मी चिंच घेतली आहे आणि चिंच हा पौष्टिक पदार्थ आहे. खूप सारे यापासून फायदे आहेत. स्किनला हायड्रेट ठेवण्याचं कामसुद्धा चिंच करत असते. तर ही चिंच आपण पाण्यामध्ये साधारणतः 1 तासासाठी गरम पाण्यात भिजवून ठेवणार आहोत. जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही रात्री चिंच भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ही रेसिपी बनवली तरीही चालेल. तर 1 तासानंतर चिंच छान प्रकारे मऊसूद होते आणि मऊ झाल्यानंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण पाणीसहित चिंच टाकायची आहे आणि मस्त अशी घट्टसर प्युरी तयार करून घ्यायची आहे. जास्त पाणी टाकण्याची काहीही गरज नाही. जेवढं आपण पाणी टाकलं आहे ना तेवढ्याच पाण्यामध्ये छान प्रकारे असा पल्प तयार होतो. आता ह्या दळलेल्या पल्पमध्ये खूप सारी घाण आणि दोरे आहेत, त्यामुळे आपण एका वाटीमध्ये चाळणी घेऊन हा पल्प पूर्णपणे चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यावरील एक्स्ट्राची जेवढीही घाण असेल ना ती पूर्ण बाजूला होईल आणि छान प्युरी तयार होईल. आता ही जी प्युरी आहे ना आपण फ्रीजमध्ये स्टोअर जरी केलं ना तरी भरपूर दिवस टिकते आणि जेव्हाही आपण चटणी वगैरे किंवा सांबर किंवा अनेक प्रकारच्या आपण काही रेसिपीज बनवत असतो त्यामध्ये आपण यूज करू शकतो. तर आता आपण रेसिपी बनवणार आहोत त्यामुळे स्टोअर करण्याची काहीही गरज नाही. तर इथे मी पूर्ण चिंच व्यवस्थित स्ट्रेन करून घेणार आहे आणि त्यावर जेवढीही घाण आहे ती फेकायची नाही. तर याचा उपयोग आपण भांडे घासण्यासाठी करणार आहोत. जे आपण लोखंडी म्हणजेच तवा, कढई, भांडे वापरतो ना ती भांडे अतिशय स्वच्छ निघतात आणि प्रत्येक घरात तांब्या पितळाची भांडी तर असतातच. तर ती तांब्या पितळाची भांडी जसं काही देवाचं ताट असो, तांब्या असो किंवा पंती असो तीसुद्धा अतिशय स्वच्छ आणि लखलखीत होते. थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण भांड्यावर स्क्रब करायचं आहे. अगदी काही वेळातच भांडी अगदी लखलखीत स्वच्छ होतात. तर आता अगदी फाईन पेस्ट तयार झाली आहे. आता ही प्युरी आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. तर भांडं आपल्या स्टीलचं किंवा नॉनस्टिक घ्यायचे आहे. लोखंडी कढई किंवा तवा अजिबात घेऊ नका, कारण चिंच ही आंबट असते आणि आंबट वस्तू ही लोखंडाबरोबर रिॲक्ट होते आणि पदार्थ खराब होतो आणि ते आपल्या खाण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे एखाद्या नॉनस्टिक भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या कढईमध्ये तुम्ही ही प्युरी ट्रान्सफर करून घ्यायची आहे. तर इथे मी प्युरी एका नॉनस्टिक पॅनमध्ये ट्रान्सफर करून घेतली आहे. आता या पॅनमध्ये आपण टाकणार आहोत बारीक किसलेला गूळ. तुम्ही इथे चिक्कीचा गूळ किंवा साधा गूळ घेतला तरीही चालेल. ज्या वाटीच्या मापाने आपण चिंच घेतली होती ना त्याच वाटीच्या मापाने आपण इथे 2 वाटी बारीक किसलेला गूळ घ्यायचा आहे. गुळाऐवजी तुम्ही 1 वाटी खजूर आणि 1 वाटी गूळ घेतली तरीही चालेल आणि गुळाऐवजी साखर घेतली तरीही चालेल, परंतु गुळापासून आपला खूप जास्त फायदा आहे. त्यामुळे इथे मी 2 वाटी बारीक किसलेला गूळ घेतला आहे. आता गॅसच्या मीडियम फ्लेमवर पॅन आपण गॅसवर ठेवूया आणि मिश्रण छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटानंतर गूळ छान प्रकारे चिंच प्युरीमध्ये मिसळला जातो आणि गुळाचं व्यवस्थित पाणी होऊन मेल्ट होऊन जातो. आता काही वेळानंतर छान प्रकारे चिंचेच्या बॅटरला व्यवस्थित उकळीसुद्धा आलेली आहे आणि अशा प्रकारे आपण चाळत राहायचं आहे. साधारणतः या रेसिपीला 15 ते 20 मिनिटं लागतात, परंतु वर्षभर टिकणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर काही वेळानंतर गूळसुद्धा छान पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि मिश्रणाला छान प्रकारे अगदी छान चॉकलेटी कलरसुद्धा आलेला आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे. अशाच प्रकारे आपण चम्मचने छान प्रकारे बॅटर मिक्स करत राहायचं आहे आणि जोपर्यंत गॅस ऑन आहे ना मीडियम फ्लेमवर तोपर्यंत हे बॅटर छान प्रकारे अशाच प्रकारे उकळत राहील. यात टाकूया 1 चम्मच साजूक तूप, अर्धा चम्मच चाट मसाला, अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे पूड, अर्धा चम्मच काळी मीठ,
जर तुम्हाला अजून चटपटीत तिखट पाहिजे असेल तर अर्धा चम्मच तुम्ही या ठिकाणी लाल तिखट टाकलं तरीही चालेल। आता हे सर्व जिन्नस या मिश्रणामध्ये मिक्स करून द्यायचं आहे आणि छान प्रकारे अगदी घट्ट होईपर्यंत हे मिश्रण अशाच प्रकारे उकळू द्यायचं आहे आणि चाळत राहायचं आहे। तर काही वेळात म्हणजे 9 ते 10 मिनिटांनंतर गॅसच्या मीडियम फ्लेमवर हे मिश्रण छान प्रकारे अगदी घट्ट होतं। तर बघा, तुम्ही बघू शकतात मिश्रण छान प्रकारे घट्टसुद्धा तयार झालेलं आहे आणि पॅनला अजिबात चिटकत नाही, म्हणजे जे आपले जे मिश्रण आहे छान प्रकारे तयार झालेलं आहे, अगदी परफेक्ट रेडी झालं आहे। आता गॅस ऑफ करून द्यायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे ना अगदी थंड होऊ द्यायचं आहे। पूर्ण गार झालं की आपल्याला पुढची प्रोसिजर काय करायची मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यामुळे पूर्ण मिश्रण थंड होऊ द्या, नाहीतर हाताला चटके बसतील। अशा प्रकारे मिश्रण तयार झालं की ताटाला थोडंसं तूप लावून तुम्ही वड्यासुद्धा करू शकतात। अतिशय छान प्रकारे सेट होतात आणि वर्ष ते 2 वर्ष ही रेसिपी अजिबात खराब होत नाही। तर इथे मी वड्या न करता दुसरी रेसिपी बनवते आहे। काही वेळानंतर हे मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि त्याचा कलरसुद्धा छान डार्क झालेला आहे, चॉकलेटी रंगाचा झालेला आहे। आता या मिश्रणामध्ये आपण टाकूया 2 ते 3 थेंब तूप। आता थोडं तूप टाकल्यानंतर हे तूप आपण अगदी थोडंसं हाताला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हाताला हे बॅटर चिपकणार नाही, कारण चिंच चिकट असते आणि गूळसुद्धा चिकट असतो, त्यामुळे हाताला चिपकण्याची शक्यता असते। म्हणून थोडंसं तूप आपण पॅनमध्ये टाकणार आहोत आणि हे तूप आपण हाताला लावणार आहोत आणि त्यानंतर छोटे छोटे बॉल तयार करणार आहोत। जर तुमच्याकडे वेगवेगळे कुकी कटर असतील ना तर त्या कुकी कटरने सुद्धा वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात। तर इथे मी गोल गोल अगदी लहान लहान गुलाबजामसारखे छोटे छोटे बॉल्स तयार करते आहे आणि सगळे बॉल्स मी अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे हे बॉल्स किंवा वेगवेगळ्या आकाराची रेसिपी बनवली तरीही चालेल। चव तर तीच असेल, फक्त दिसायला थोडेसे ॲट्रॅक्टिव्ह वाटेल, त्यामुळे आपण वेगळ्या आकाराने बनवू शकतो। चिंच आणि चिंचपासून बनवलेल्या रेसिपींपासून आपल्याला खूप जास्त फायदा आहे, त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते। त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर ज्यांना असेल ते नियंत्रण ठेवण्याचं कामसुद्धा चिंच करत असते। केसांसाठी आणि स्किनसाठी तर भरपूर फायदेशीर आहे। तर इथे मी अशा प्रकारे पूर्ण बॉल्स तयार करून घेतले आहे। आता हे बॉल्स आपले रेडी झाले आहे। थोडा वेळ आपण 5 ते 6 मिनिटापर्यंत थोडंसं आपण हवेमध्ये हे बॉल्स ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण घेणार आहोत एका डिशमध्ये पिठी साखर। आता इथे मी साखर घरीच दळून घेतली आहे आणि पिठी साखर तयार करून घेतली आहे। आता हे छोटे छोटे बॉल्स आपण जेवढे डिशमध्ये मावतील तेवढे टाकणार आहोत आणि थोडेसे या पिठी साखरमध्ये घोळून घेणार आहोत। पिठी साखरमुळे काय होतं की छान गोड, आतून मस्त आंबट आणि वरून गोड अशी चव येते आणि थोडाफार जो ओलावा असेल या बॉल्सला तो सुद्धा निघून जातो आणि छान ॲट्रॅक्टिव्हसुद्धा दिसतात। त्यामुळे आपण पिठी साखर लावून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे बॉल्स घोळून घोळून एका ताटामध्ये लगेच आपण हे बॉल ट्रान्सफर करून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण पूर्ण बॉल्सला पिठी साखर व्यवस्थित लावून घेणार आहोत, कोट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे पूर्ण बॉल्स आपण तयार करून घेतले आहेत। आता हे बॉल्स आपण एक दिवसभर हवेशीर ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये किंवा बाहेर जरी आपण ठेवलं ना तरी 2 ते 3 वर्ष अजिबात खराब होत नाही। तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। जेव्हाही आपलं जेवण होतं, ज्यांना पचन होत नाही, उन्हाचा खूप त्रास होतो, त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी फायदेशीर आहे। जेवण झालं की जेवणानंतर एक बॉल्स आपल्याला खायचा आहे। जेवणानंतर हा बॉल तुम्ही चावून खाल्ला तरीही चालेल किंवा चघळून खाल्ला तरीही चालेल। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल। तुम्हाला ही रेसिपी लगेच आठवली असेल जेव्हा आपण लहानपणी शाळेत जायचो, शाळेच्या बाहेरच हे बॉल्स विकायला असायचे आणि आपण अगदी आवडीने विकत घेऊन ते खायचो। हो, ही तीच रेसिपी आहे जिला आपण गटागट्स किंवा चिंचेची गोळी नावाने ओळखायचो। तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। वर्ष ते 2 वर्ष टिकणारी ही रेसिपी आहे। फक्त उन्हाळ्यातच नाही तर सर्व ऋतूंमध्ये आपण ही रेसिपी बनवून खाऊ शकतो। तर आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू।